हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 28. संध्याकाळची वेळ होती आणि महाजन मेन्शनच्या लिव्हिंग हॉलमध्ये सर्वजण बसून गप्पा मारत होते. आज तिथे काही नवीन चेहरेही दिसत होते, जे दुसरे कोणी नसून मिस्टर महाजन यांचे जुने मित्र संजीव राजावत, त्यांची पत्नी मिताली राजावत आणि मुलगा अनुराग आणि मुलगी नित्या राजावत होते. राजावत कुटुंबाचे नावही महाजन कुटुंबाप्रमाणेच बिझनेस वर्ल्डमध्ये खूप मोठे होते. संजीव आणि मिस्टर महाजन कॉलेजचे मित्र होते, पण कॉलेज संपल्यानंतर त्यांची खास अशी काही भेटच झाली नव्हती. आज अनेक वर्षांनंतर दोन मित्र एकमेकांना भेटत होते. या दोन्ही कुटुंबांचा स्वभाव एकमेकांशी खूप जुळणारा होता. सर्वजण गप्पांमध्ये मग्न असतानाच गौरव आणि रंजनाचा मुलगा गर्व महाजन बाहेरून आत आला. हॉलमध्ये बसलेल्या पाहुण्यांना पाहून तो त्यांच्या दिशेने गेला. रंजनाने आनंदाने त्याच्याजवळ येत म्हटले, गर्व, हे मिस्टर आणि मिसेस राजावत आहेत, तुझ्या बाबांचे जुने मित्र. गर्वने त्यांना हात जोडून नमस्ते केले. संजीव यांनीही शांतपणे स्मित हास्य करत मान डोलवली. गर्व सर्वांना हॅलो म्हणून तिथेच बसला. तेव्हाच रंजनाने त्याच्या कानात हळूच कुजबुजत म्हटले, गर्व, जर तुला अद्वैतच्या पुढे जायचे असेल तर या मुलीशी लग्न कर. ही मिस्टर राजावतांची एकुलती एक मुलगी आहे आणि खूप सुंदरही आहे. गर्वने नित्याकडे पाहिले, जी खरोखरच सुंदर दिसत होती. तिने गुलाबी रंगाचा अनारकली सूट घातला होता आणि तिचे लांब केस पाठीवर मोकळे सोडलेले होते. ती दिसायला जास्त चाणाक्ष वाटत नव्हती. गर्वने आपल्या आईकडे पाहून फक्त मान डोलवली, पण तो काही बोलला नाही. स्मृती नोकरांसोबत तिथे येत म्हणाली, आता तुम्ही फक्त गप्पाच मारणार की काही खाणार सुद्धा? तिचे बोलणे ऐकून संजीव म्हणाले, वहिनी, नक्कीच खाणार. मिताली हसून म्हणाली, आम्ही आल्या आल्या तुमचे काम वाढवले. त्यावर स्मृती चहाचा ट्रे टेबलवर ठेवत म्हणाली, मिताली, तू हे काय बोलतेस? जर मला आधी माहीत असते की केशवचे स्पेशल गेस्ट तुम्ही आहात तर मी तुलाही माझ्यासोबत किचनमध्ये घेऊन गेले असते. हे ऐकून सर्वजण हसू लागले. खरं तर मिताली आणि स्मृती शालेय मैत्रिणी होत्या, पण कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांचा संपर्क तुटला होता. अशा प्रकारे संजीव आणि केशव कॉलेजचे मित्र होते, तर मिताली आणि स्मृती स्कूल फ्रेंड्स होत्या. हा एक विचित्र योगायोगच होता. महाजन यांनी विचारले, स्मृती, मीरा कुठे आहे? त्यावर स्मृती म्हणाली, ती मगाशीच कॉलेजमधून आली आहे आणि फ्रेश व्हायला आपल्या रूममध्ये गेली आहे. त्यांनी होकार दिला आणि पुन्हा गप्पांमध्ये मग्न झाले. दुसरीकडे अद्वैतच्या बंगल्यावर अद्वैत आणि सिया दोघेही एकमेकांच्या मिठीत गाढ झोपलेले होते. तासनतास एकमेकांचा सहवास अनुभवल्यानंतर दोघेही शांत झोपले होते. अद्वैतची झोप हळूहळू उघडली आणि त्याची नजर सरळ त्याच्या बाहूमध्ये झोपलेल्या सियावर पडली, जी त्याला पूर्णपणे बिलगून होती. तिच्या निरागस चेहऱ्यावर काही ओले डाग होते, पण चेहऱ्याची सूज आता पूर्णपणे उतरली होती. तिचे काही केस तिच्या गालावर आले होते. अद्वैतने हळूच आपला हात उचलला आणि आपल्या लांब बोटांनी ते केस मागे केले. स्पर्श होताच सियाच्या ओठांवर एक गोड हसू उमटले. तिचे ते हसू पाहून अद्वैतच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य आले. त्याने झुकून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्याचा एक हात तिच्या डोक्याखाली होता. त्याने चादर बाजूला करून पाहिले तर सियाच्या पूर्ण शरीरावर त्याने दिलेल्या खुणा दिसत होत्या. त्या खुणा पाहून अद्वैतच्या मनात एक वेगळाच आनंद झाला. तो हळूच पुटपुटला, माझी बेबी खूपच निरागस आहे, अगदी लहान मुलासारखी. तिला जगाची कपट कारस्थाने समजत नाहीत आणि लोक तिच्या याच भोळेपणाचा फायदा घेतात. पण आता मी आहे, मी कोणालाही माझ्या बेबीला त्रास देऊ देणार नाही. तो तिच्या गालावरून अंगठा फिरवत तिला निहाळू लागला आणि म्हणाला, बेबी, आय लव्ह यू. तुला माहीत नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतो. तुझ्याशिवाय तर माझा जीवच कासावीस होतो. त्याने पुन्हा एकदा तिच्या कपाळावर किस केले आणि उठू लागला, पण सियाने झोपेतच आपला चेहरा त्याच्या छातीत लपवलं. तिची ही कृती पाहून अद्वैतच्या ओठांवर गडद हसू आले. त्याने तिच्या केसातून बोटे फिरवली आणि हळूहळू वर होण्याचा प्रयत्न केला, पण तो जेवढा दूर जाण्याचा प्रयत्न करत होता तेवढी सिया त्याला जास्त बिलगत होती. दोघांच्याही अंगावर एकही कपडा नव्हता. अद्वैतला तिच्या तब्येतीमुळे तिला त्रास द्यायचा नव्हता, पण ती त्याला सोडायलाच तयार नव्हती.
तिची ही ओढाताण पाहून अद्वैतच्या चेहऱ्यावर हसू आले. तो हळूच तिच्या कानाजवळ झुकला आणि कुजबुजला, बेबी, जर तू मला आत्ता सोडले नाहीस तर पुढे जे काही होईल त्यासाठी मला दोष देऊ नकोस. त्याचा तो करडा आवाज ऐकून सियाचे हृदय झोपेतच धडधडू लागले. ती थोडी कसमसली आणि कूस बदलून झोपली. ती फिरल्यामुळे तिची उघडी पाठ अद्वैतच्या समोर आली. तिची ती पाठ पाहून अद्वैतचे शरीर ताठरले. त्या पाठीवर त्याने दिलेल्या खुणा आणि काही जुन्या जखमा होत्या. त्याने त्या जखमांना स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला, पण मध्येच थांबला. त्याऐवजी त्याने आपल्या ओठांनी त्या खुणांचे चुंबन घेतले. त्याच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. त्याला पुन्हा एकदा तिला आपल्या प्रेमाची जाणीव करून द्यावीशी वाटली, पण तो थांबला. तो हळूहळू तिच्यापासून दूर झाला आणि बेडवरून खाली उतरला. सियाला बेडवर व्यवस्थित झोपून अद्वैतने आपली पॅन्ट चढवली आणि टेबलावरून मोबाईल उचलून तो बाल्कनीत गेला. बाहेर हलका काळोख दाटला होता. त्याने खिशातून सिगारेटचे पाकीट काढले आणि एक सिगारेट ओठात धरली आणि लायटरने पेटवून एक लांब कश घेतला. धूर हवेत सोडत त्याने मोबाईलवर एक नंबर डायल केला. फोन कानाला लावताच रिंग जाऊ लागली. दुसरीकडे खाली रोहनच्या खोलीत वेगळेच वातावरण होते. रोहनने निक्कीला आपल्या मिठीत घट्ट पकडून ठेवले होते आणि ती गाढ झोपेत होती. तो तिच्या निष्पाप चेहऱ्याकडे एकटक बघत असतानाच टेबलावरच्या फोनची रिंग वाजली. त्याचे ध्यान विचलित झाले. त्याने पटकन फोन उचलून सायलेंट केला आणि कॉल रिसीव्ह करून कानाला लावला. समोरून एक गंभीर आवाजात काहीतरी बोलले गेले आणि ते ऐकताच रोहनचा चेहरा पांढरा पडला. निक्की गेल्या 2 दिवसांपासून सियाच्या काळजीपोटी झोपली नव्हती आणि आज रोहनशी भांडण करून ती खूप थकली होती. म्हणूनच त्याच्या मिठीत तिला शांत झोप लागली होती. रोहनलाही तिच्या शरीराचा उबदारपणा आणि सुगंध सुखावत होता. पण शेवटी तो अद्वैतचा असिस्टंट होता. त्याची झोप कधीच उडाली होती. तो तिला बघण्यात हरवलेला असतानाच फोन वाजला आणि समोरच्या व्यक्तीचे शब्द ऐकून तो गडबडून उठून बसला. त्याच्या अशा अचानक हालचालीमुळे निक्कीची झोप मोडली. रोहनने तिला खुणेने सॉरी म्हटले, पण फोनमधून पलीकडून आवाज आला, तू गप्प का झालास? मी चुकीच्या वेळी फोन केला का? रोहनची मती गुंग झाली होती. तो अडखळत बोलला, ते बॉस. समोर दुसरी कोणीही व्यक्ती नसून स्वतः अद्वैत होता. अद्वैताने निक्कीबद्दल काहीतरी असे म्हटले की रोहनला घाम फुटला. त्याने कसेबसे श्वास रोखून म्हटले, 5 मिनिटात येतो बॉस, आणि कॉल कट केला. निक्की संशयाने त्याच्याकडे बघत होती. रोहनने कपाळावरचा घाम पुसला आणि तिला म्हणाला, अशी काय बघतेस? आत्तापासूनच तू माझी आहेस, समजलं? दुसऱ्या कोणासोबत दिसलीस तर गोळी घालायला मला 1 मिनिटही लागणार नाही. निक्कीला त्याचा खूप राग येत होता. विशेषतः त्याने जबरदस्तीने किस केल्यामुळे ती संतापली होती. पण कुठेतरी तिचेही रोहनवर प्रेमच जडले होते. रोहन बेडवरून उठत म्हणाला, तू फ्रेश होऊन बाहेर ये, बॉसला काही महत्त्वाचे काम आहे. तो घाईघाईत बाहेर निघून गेला. निक्की मनातच पुटपुटली, सोडणार नाही तुला. माझ्या परवानगीशिवाय किस कसं केलंस याचा बदला तर मी घेणारच. रोहन धावतच वर अद्वैतच्या स्टडी रूममध्ये गेला. तिथे अद्वैत खुर्चीत बसून लॅपटॉपवर काहीतरी करत होता. रोहनने दरवाजा ठोठावला. त्यावर अद्वैत, आत ये, अद्वैतचा करारी आवाज आला. रोहन समोर जाऊन उभा राहताच अद्वैताने लॅपटॉपवरून नजर हटवली आणि खोडकरपणे म्हणाला, काय म्हणतोयस? थेट माझ्या मिहुनीलाच पटवलंस? नॉट बॅड बेटा. रोहनला वाटले आपले डोकेच फिरेल. तो मान खाली घालून म्हणाला, बॉस ते. अद्वैत हसून म्हणाला, ठीक आहे, समजलो मी, पण लक्षात ठेव, तिला त्रास दिलास तर तुझं तोंड फोडायला मी वेळ लावणार नाही. विसरू नकोस, ती माझ्या बेबीची बेस्ट फ्रेंड आहे. तुमच्या वादामुळे जर माझं आणि सियाचं भांडण झालं तर तुला माहीत आहे मी काय करेन. रोहनने कोरडा घसा आवंडा गिळत हो म्हटले. मग अद्वैताने टेबलवरचा पेपरवेट हातात घेत फिरवायला सुरुवात केली आणि गंभीर होत विचारले, त्याचं काय झालं? रोहनने लगेच अलर्ट झाला आणि म्हणाला, बॉस, तो कुठेतरी लपला आहे. अजून काही बातमी नाही, पण एक अजून गोष्ट आहे. आर्यनने गडबड केली आहे. रोहन
एवढं बोलून शांत झाला आणि त्यासोबतच अद्वैतचा पेपरवेट फिरवणारा हातही थांबला. त्याने रोहनकडे पाहिले तेव्हा रोहन पुढे बोलला की त्याने काही कर्मचाऱ्यांना आपल्या बाजूला करून कंपनीच्या अकाउंटमध्ये अफरातफर केली आहे. काही प्रोजेक्टसुद्धा दुसऱ्यांना मिळवून दिले आहेत. अद्वैतने पेपरवेट टेबलावर ठेवला आणि स्वतः उभा राहून खोलीतील मोठ्या खिडकीपाशी जाऊन बाहेर बघत सिगारेटचे पाकीट काढले. एक सिगारेट ओठात दाबून लायटरने पेटवली आणि तिचा एक मोठा झुरका घेऊन धूर बाहेर सोडत अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाला, तू त्याच्या विरुद्ध पुरावे घेऊन ये. मी त्याला कंपनीतून बाहेर काढण्याचे काम करतो. रोहन ओके म्हणाला आणि पुढे बोलला, बॉस, अजून एक गोष्ट. मला वाटतंय मीरा मॅडम तुमच्या विरोधात काहीतरी मोठा प्लॅन करत आहेत. अद्वैतच्या डोळ्यात राग उतरला आणि तो कठोरपणे म्हणाला, म्हणजे काय? रोहनने त्याचा राग ओळखून म्हटले, बॉस, तुम्ही मला त्यांच्यावर नजर ठेवायला सांगितली होती. मी तेच करत आहे. मला समजले की त्यांनी मॅडमला इजा पोहोचवण्यासाठी काही लोकांना हायर करण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून ते मॅडमला किडनॅप करून तुमच्या आयुष्यातून कायमचे बाहेर काढू शकतील. हे ऐकताच अद्वैतचा चेहरा रागाने काळा पडला. हातात पेटती सिगारेट असूनही त्याने रागाच्या भरात मुठी आवळली आणि ती सिगारेट हातानेच सुरडली. पण यामुळे अद्वैतला काहीच फरक पडला नाही. त्याने रोहनकडे पाहिले आणि म्हणाला, तिला इतकी मोठी शिक्षा देऊनही ती आपल्या सवयींपासून काही सुधारत नाहीये. आता मला वाटतंय मला तेच करावं लागेल जे मला करायचं नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर फक्त राग होता, इतर कोणतीही भावना नव्हती. दुसरीकडे महाजन मेन्शनमध्ये स्मृतीजी सर्वांना जेवणासाठी सांगून मीराच्या खोलीत गेल्या. मीरा कॉलेजवरून आल्यापासून खोलीतच होती. स्मृतीजींनी दार ठोठावले पण आतून आवाज आलाच नाही. त्यांनी पुन्हा हाक मारली, मीरा बेटा, दार उघड. कुठे आहेस तू? थोड्या वेळाने दार उघडले तेव्हा स्मृतीजींनी तिला वरून खाली बघत विचारले, मीरा, तुला सांगितलं होतं ना लवकर चेंज करून ये म्हणून. तुला माहीत आहे ना डॅडचे जुने मित्र येत आहेत. मीरा यावेळी नाईट सूटमध्ये होती आणि तिचे ओले केस टॉवेलमध्ये बांधलेले होते. त्यावर ती म्हणाली, मम्मी, मला कोणालाही भेटायचं नाहीये. मला झोपायचं. मी खूप थकली आहे. तिचे हे बोलणे ऐकून स्मृतीजी रागाने आत येत म्हणाल्या, मीरा, तू दिवसेंदिवस खूप उद्धट होत चालली आहेस. तुला काय वाटतं तुझ्या या वागण्याने डॅड नाराज होणार नाहीत? मीराचा चेहरा फिक्का पडला. तिला माहीत होते की तिचे डॅड तिच्यावर जेवढं प्रेम करतात त्यापेक्षा जास्त ते रागीट आणि कडक आहेत. मीरा थोडी घाबरत म्हणाली, पण मॉम, ही तर जबरदस्ती झाली. मला कोणालाही भेटायचं नाहीये. स्मृती रागाने म्हणाल्या, तू आत्ताच्या आत्ता तयार होऊन खाली ये. सर्वजण डायनिंग टेबलवर तुझी वाट पाहत आहेत. जर तू 10 मिनिटात बाहेर आली नाहीस तर आपल्या डॅडला आणि अद्वैतला तू स्वतः उत्तर दे. एवढे बोलून त्या तिथून निघून गेल्या आणि मीरा रागाने ओरडली, मॉम, तुम्ही बदलला आहात. तुम्ही माझी मॉम नाही आहात. तुम्ही फक्त दादाची मॉम आहात. असे बोलून ती पाय आपटत ती कपाटाकडे गेली. दुसऱ्या बाजूला अद्वैत आपल्या खोलीत आला तेव्हा सिया थंडीने थरथरत होती. तिने ब्लँकेट गळ्यापर्यंत ओढले होते. खोलीत एसी खूप जोरात चालू होता, ज्यामुळे वातावरण अतिशय थंड झाले होते आणि सियाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. अद्वैताने तिला अशा अवस्थेत पाहिले तेव्हा तो दार बंद करून आत आला आणि म्हणाला, बेबी, तुला थंडी वाजते का? सियाने त्याचा आवाज ऐकून त्याच्याकडे पाहिले आणि होकारार्थी मान हलवली. अद्वैताने रिमोट घेऊन एसी बंद केला आणि सियाजवळ येऊन म्हणाला, बेबी, जर तू उठलीच आहेस तर चल आपण एकत्र शॉवर घेऊया. नंतर डिनरही करायचे आहे. सियाने घाबरून म्हटले, नाही, मला तुमच्यासोबत कुठेही यायचं नाहीये. तुम्ही परत तेच सगळं कराल आणि मी त्यासाठी तयार नाहीये. सियाचा चेहरा हे बोलताना लाजेने लाल झाला होता आणि तिचे गाल फुगले होते. अद्वैताने तिचा चेहरा पाहिला आणि बेडवर तिच्या जवळ बसत हळुवारपणे तिचा चेहरा हातात घेतला आणि तिचे कपाळ चुंबले. सियाने डोळे मिटून तो क्षण अनुभवला. काही क्षणानंतर अद्वैतने लाडात येत म्हटले, बेबी, आत्ता तुला घाबरण्याची गरज नाहीये. मला माहीत आहे मी काय केलं, पण आता मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुला त्रास होईल. सियाने त्याच्या डोळ्यात पाहिले, जिथे सत्यता दिसत होती. तिने संमती दिल्यासारख्या पापण्या लववल्या. अद्वैतने आपले नाक तिच्या नाकाशी घासले आणि हसतच म्हणाला,
तू पूर्ण वेडी आहेस. मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त तूच त्या गोष्टीसाठी एक्सायटेड आहेस. सियाने त्याला रागाने पाहिले, पण अद्वैत तिथेच थांबला नाही. तो पुढे म्हणाला, तसेही बेबी, तू काय काय विचार करून ठेवला होतास? आपण दोघे बाथरूममध्ये शॉवर खाली कपड्यांशिवाय. यापुढे तो काही बोलणार त्याआधीच सियाने लाजेने आणि रागाने त्याच्याकडे एकटक पाहत आपला हात त्याच्या ओठांवर ठेवून त्याला गप्प केले. अद्वैतच्या डोळ्यात एक चमक होती आणि ओठांवर खोडकर हास्य होतं, पण सियाचा चेहरा एखाद्या पिकलेल्या टोमॅटोसारखा लाल झाला होता. तिच्या डोळ्यात लाजेची लाली पसरली होती. ती रागाने त्याच्यावर ओरडत म्हणाली, मिस्टर महाजन, तुम्ही खूप वाईट आहात, बेशरम आहात. तुम्हाला लाज वाटत नाही का? कशाही गोष्टी करताय. मी तसं काहीही विचार करत नव्हते. समजलं का तुम्हाला? अद्वैतने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसाच डोळ्यात चमक आणि ओठांवर खोडकर स्माईल घेऊन तो फक्त तिच्या डोळ्यात पाहत तिचं बोलणं ऐकत होता. सियाने रागाने त्याच्या खांद्यावर मारलं, तेव्हा तिची ही कृती पाहून अद्वैत म्हणाला, बेबी, तू मला छेडतेस. विचार कर, जर मी नंतर तुला छेडलं ना, तर तू पळत सुटशील आणि नंतर मलाच बोलशील की मी तुला त्रास दिला. सियाला असं वाटू लागलं की एकतर तिने अद्वैताचं डोकं भिंतीवर आपटावं किंवा स्वतःचं. तिला तो कधी अगदीच वेडा वाटायचा, ज्याच्या हरकती एखाद्या विक्षिप्त माणसासारख्या असायच्या. अद्वैत तिचा चेहरा सोडून बेडवरून उठत म्हणाला, बेबी, माझ्याबद्दल जास्त विचार करू नकोस. डोकं फुटेल तुझं. मग माझं काय होईल? सिया खूप चिडली, पण तेवढ्यात अद्वैताने एका झटक्यात तिला ब्लँकेटसकट उचलून कडेवर घेतलं. पडण्याच्या भीतीने सियाने घाईघाईने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती गुंडाळले. अद्वैत तिला वॉशरूममध्ये घेऊन जात म्हणाला, बेबी, शॉवर घेतल्यानंतर मी तुझ्या जखमेवर औषध लावेन, जेणेकरून ती लवकर बरी होईल. सिया त्यावर काहीच बोलली नाही. तिने फक्त आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. इकडे महाजन मेन्शनमध्ये मीरा रागाने रूमच्या बाहेर पडली. तिने नुकताच एक सुंदर काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. ओढणी तिच्या गळ्याभोवती दोन्ही बाजूंनी टाकली होती. केस मोकळे होते आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप होता. तशी ती खूप सुंदर होती, पण त्याहूनही जास्त ती गर्विष्ठ होती. ती हळूहळू चालत डायनिंग टेबलजवळ आली, तेव्हा मिस्टर महाजन तिला पाहून लगेच म्हणाले, मीरा, इकडे ये. बघ, तुला त्यांच्याशी ओळख करून देतो. मीरा स्माईल करत केशवजींच्या जवळ येऊन उभी राहिली. तेव्हा त्यांच्यासमोर बसलेल्या अनुरागची नजर तिच्यावर पडली आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. मीरा आज खूपच सुंदर दिसत होती. अनुरागच्या बाजूला बसलेल्या नित्याने जेव्हा आपल्या भावाला तिथे आलेल्या मीराकडे एकटक पाहताना पाहिलं, तेव्हा तिच्या डोळ्यात खोडकरपणा चमकू लागला आणि ती त्याच्या कानाजवळ जाऊन मुश्किलपणे म्हणाली, दादा, ती खूप सुंदर आहे ना? अनुरागने जास्त काही विचार न करता फक्त होकारार्थी मान हलवली. तेव्हा तिच्या ओठांवर हसू आलं आणि तिने त्याला कोपरं मारलं. तेव्हा कुठे अनुराग भानावर आला आणि रागाने नित्याकडे पाहू लागला. असेच काही दिवस निघून गेले आणि आता सिया पूर्णपणे बरी झाली होती. या दरम्यान रोहन आणि निक्कीमध्ये अनेकदा वादविवाद आणि ताणाताणी आणि नोकझोक झाली. अद्वैतनेही सियाची खूप छान काळजी घेतली आणि तिच्यावर खूप प्रेमही केलं. दुसरीकडे महाजन मेन्शनमध्ये सगळे मीराच्या लग्नाच्या स्थळाबद्दल बोलत होते, पण मीराला मात्र यामध्ये अजिबातच इंटरेस्ट नव्हता. ती एकांतात राग करायची आणि सियाला नावे ठेवत राहायची. अजून सिया आणि निक्की कॉलेजला गेल्याच नव्हत्या आणि अद्वैतने तिला तिच्या घरीही जाऊ दिले नव्हते. आज सर्वजण महाजन कंपनीत जाणार होते आणि तसंही त्या दोन्ही मुलींनी आपली जॉब सोडण्यास नकार दिला होता. आता त्या दोघींनाही जॉब कंटिन्यू करायची होती, पैशासाठी नाही तर आपल्या कॉन्फिडन्स आणि अनुभवासाठी. यामुळे अद्वैत आणि रोहनला कोणतीही अडचण नव्हती. उलट ते या गोष्टीने खुश होते की आता ते दोघे त्यांना केवळ घरातच भेटू शकणार नाहीत, तर ऑफिसमध्येही एकत्र राहू शकतील. सकाळची वेळ होती. अद्वैत त्याच्या वेळेवर उठला होता. सिया आता लवकर उठतच नव्हती. आधी तर तिला काम करण्यासाठी जबरदस्तीने उठवलं जायचं, पण आता तिला स्वतःच्या हाताने काही करावंच लागत नव्हतं. अद्वैतही तिचे खूप लाड करून तिला अगदी एखाद्या परीसारखं जपत होता. सिया अगदी घोडे विकून गाढ झोपेत झोपली होती. तेवढ्यात तिला स्वतःवर एका
ठराविक वज्राची जाणीव झाली. ती झोपेतच त्याला स्वतःवरून बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती त्याला हलवूही शकली नाही. तेवढ्यातच कोणीतरी तिच्या मऊ ओठांना आपल्या विळख्यात घेऊन ओढायला सुरुवात केली. सियाचे शरीर काही क्षणासाठी ताथरले. तिने घाबरून डोळे उघडले तर समोर तिचाच वेडा हसबँड अद्वैतचा देखणा चेहरा होता, जो अत्यंत तीव्रतेने तिला किस करत होता. त्याचे डोळे मिटलेले होते, केस कपाळावर विखुरलेले होते आणि त्याची टी-शर्ट घामाने ओली होऊन त्याच्या शरीराला चिकटली होती, ज्यामुळे त्याची परफेक्ट टॅन बॉडी आणि पिळदार स्नायू तिला स्वतःच्या छातीला आणि पोटाला स्पर्श करताना जाणवत होते. ती जेव्हा जेव्हा श्वास घेत होती तेव्हा तिची छाती अद्वैतच्या कणखर छातीला घासली जात होती. सियाचा चेहरा लाजेने लाल झाला होता. अद्वैतच्या या कृत्याने ती भारावूनही गेली होती आणि तिला रागही आला होता, कारण त्याने तिची लाडकी झोप जी मोडली होती. तिने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि त्याला स्वतःकडे ओढू लागली. तिच्या अशा ओढण्यामुळे अद्वैतने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले. तेव्हा सियाने झटक्यात आपले ओठ त्याच्या पकडीतून सोडवले आणि त्याच्या ओठांना स्वतःच्या विळख्यात घेतले. अद्वैतच्या चेहऱ्यावर आश्चर्याऐवजी एक मादक हास्य उमटले. या काही दिवसात तो सियाची ही बोल्ड बाजू पाहू लागला होता. आता ती भोळी बाबडी राहिली नव्हती, तर बरीच धीट आणि चलाखही झाली होती. सियाने त्याच्या खोडकर डोळ्यात पाहिले आणि त्याला डोळा मारला. अद्वैतच्या ओठांचा कोपरा उंचावला आणि त्याने तिची कंबर घट्ट पकडली. सिया त्याच्या ओठांना चोखू लागली. ती कधी वरच्या तर कधी खालच्या ओठाला आपल्या ताब्यात घेत होती. सियाच्या या कृतीमुळे अद्वैतच्या हृदयाचे ठोके वेगाने धावू लागले. धडधड धडधड धड आणि सियाचे हृदयही एखाद्या बुलेट ट्रेनसारखे धडधडत होते. दोघांच्या श्वासांचा वेगही सामान्यापेक्षा खूप जास्त झाला होता. खोलीत फक्त त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांचा आणि श्वासांचा आवाज गुंजत होता, जो भिंतींना धडकून परत येत होता. पुढे काय होते जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.